जय महाराष्ट्र. मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये स्वागत. अभिव्यक्ती ही कुठल्या एका चॅनलची किंवा मोठ्या माध्यमाची अभिव्यक्ती नसते, ती सगळ्यांची असते. एक व्यक्तीनं बोलणं किंवा एका मोठ्या संस्थेनं बोलणं यामध्ये त्या अर्थानं फरक नाही. दोघांनाही संविधानाच्या दृष्टीने समान महत्त्व आहे आणि ते संविधानाने आपल्याला त्याची अश्युरन्स गॅरंटी आपल्याला आधी स्वीकृती दिलेली की तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्याला वेळोवेळी नख लावण्याचे प्रकार नेहमी घडत आले आणि आणीबाणी हे त्याचं मोठं उदाहरण होतं. तीच आणीबाणी ज्याच्याबद्दल अतिशय अभिमानाने जिच्यावरती टीका केली नरेंद्र मोदींनी परवाच्याच इंडियन एक्सप्रेसच्या गोएंका अवॉर्ड सेरेमनीमध्ये, तेव्हा नरेंद्र मोदी या शब्दात म्हणाले की इतकी समीक्षा झाली पाहिजे या आणीबाणीची की कुठल्याही भविष्यातल्या नेत्याला विचारही शिवता कामा नये आणीबाणी आणायचा. आणि गंमत पहा, 2 दिवसांनी एक बातमी येते आपल्यासमोर की NDTV इंडिया या हिंदी वाहिनीवरती 1 दिवसाची बंदी आणण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं की मधल्या काळात झालेल्या उरी पठाणकोटच्या हल्ल्याच्या दरम्यान ज्या प्रकारचं कव्हरेज NDTVने दिलं, NDTV इंडियानं, त्याच्यामुळे काही महत्त्वाच्या सुरक्षा विषयक बाबींचं जे व्हायोलेशन झालं, सुरक्षा धोक्यात आणली गेली त्या रिपोर्टरकडनं किंवा त्या रिपोर्टमुळे, आणि म्हणून ही कारवाई आहे. याला अनेक कंगोरे आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. इथे फक्त एक संदर्भ द्यावा लागेल की या घडीला नवीन जी बातमी आलेली आहे PTIच्या हवाल्यानं, त्यानुसार या बंदीला 9 नोव्हेंबरला जो NDTVला ब्लॅकआउटची असा आदेश देण्यात आला होता त्यावर स्थगिती आणण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा ही समाधानकारक बाब आहे. पण प्रश्न ऐका पुढल्या सावध हाच विषय आपल्याला चालू ठेवावा लागणार आहे. म्हणून ही चर्चा आम्ही कायम ठेवलेली, आम्ही बंद नाही केली. कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. NDTVवरची कारवाई ही मुस्कटदाबी आहे का? मोदी आणीबाणीचा धिक्कार करतात, मग हे काय? भाजप अशा प्रकारे माध्यम विचारवंतांना धमकावतंय का, एक प्रकारे संदेश देत आहे का? निषेध झाल्यावर कारवाई मागे घेतली जाते, मात्र भीती कायम आहे का आपल्या सगळ्यांमध्ये? आणि अशा घटनांचं वाढतं प्रमाण कशाचं द्योतक आहे? तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हायचं असेल तर जरूर व्यक्त व्हा. आपल्या ट्विटरवरती प्रश्न आहे, NDTVवरची 1 दिवसाची बंदी योग्य आहे का, याच्यावरती तुम्ही व्यक्त होऊ शकता. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत माधव भंडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत ज्येष्ठ पत्रकार, माध्यम तज्ज्ञ भारतकुमार राऊत सर, डॉक्टर भारतकुमार राऊत सर, त्यांचंही स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत निरंजन टकले, ख्यातनाम पत्रकार, कॉलमनिस्ट आणि अभिव्यक्तीच्या बाजूने, पुरोगामी विचारांच्या बाजूने नेहमी ते लढत आलेले आहेत. त्यांच्या शेजारी आहेत सम्राट फडणीस. सम्राट हे सकाळ या माध्यम समूहाच्या सगळ्या कन्व्हर्जन्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब अपीअरन्स याच्यावरचे ते प्रमुख आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांचंही स्वागत. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. सगळ्यांचं स्वागत. निलेश पासून सुरुवात करूयात. निलेश, या घटनांकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, प्रसन्न, मुख्यतः NDTVवरची बंदी याचा निषेध करावाच लागेल. मात्र कोणत्या कारणांमुळे ही बंदी आणली गेली या कारणांचाही विचार केला पाहिजे. मुख्यतः अंतर्गत किंवा बाह्य सुरक्षेच्या प्रश्नांसंदर्भात जर तडजोड होण्याचा प्रकार हा माध्यमांकडून होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि कारवाई होणं योग्यच मानावं लागेल. मात्र NDTVवरची कारवाई ही सूडबुद्धीने आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण अशा स्वरूपाचे माहिती देण्याचे प्रकार जे आहे ते इतर चॅनल्सच्या माध्यमातूनही झालेत, मग त्यांच्यावर कारवाई का नाही झाली हा प्रमुख प्रश्न निर्माण होतो. पण ही जी कारवाई होते ती सरकारच्या माध्यमातून होते की एक मंडळ जे ब्रॉडकास्टिंग ऑथॉरिटीचं आहे किंवा मिनिस्ट्री जी आहे मुख्यतः त्या मिनिस्ट्रीतलं जे पॅनल आहे त्या पॅनलच्या माध्यमातून होते. आणि त्यामुळे ही कारवाई भाजपनं केली का असं म्हणायचं की त्या पॅनलनं केली असं म्हणायचं? त्या पॅनलला हा अधिकार असावा का, हाही प्रमुख प्रश्न. कारण न्यूज ब्रॉडकास्टर जी असोसिएशन आहे त्यांच्या माध्यमातून अशा स्वरूपाचं नियंत्रण किंवा स्टँडर्डायझेशन जे आहे ते केलं जाऊ शकलं असतं. त्यामुळे मिनिस्ट्रीनं याला हात न लावता हा विषय जर ब्रॉडकास्टर्स असोसिएशनकडे दिला असता तर तो हाताळला जाऊ शकला असता. बरोबर. त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मुख्यतः याच प्रश्नांच्या अनुषंगानं जे आपल्याबरोबर जाणकार आहेत त्यांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण आजच्या चर्चेतून करू. मी आता माधव भंडारी सरांकडे जाईन. भंडारी सर, PTIचं वृत्त आहे हवाल्यानं की आता ही स्थगिती देण्यात आलेली, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. या बंदीला 1 दिवसाच्या ब्लॅकआउटला स्थगिती देण्यात आलेली आहे. पण जो काही सगळा एपिसोड या निमित्तानं बघायला मिळाला त्याला जोड असते ती म्हणजे रामनाथ गोयंका अवॉर्ड सेरेमनीमध्ये आणीबाणीचा विरोध पण असतो आणि त्यानंतर NDTV इंडिया सारख्या एका चॅनलवरती 1 दिवसाचा ब्लॅकआउट पण असतो. हा काय विरोधाभास आहे? नाही, याच्यात विरोधाभास कुठल्याही प्रकारचा आहे असं मला वाटत नाही. बरं. मला हे सगळं प्रकरण जे गेले काही दिवस चालू आहे ते वाचत असताना गुरुशरण दासचं जे पुस्तक आहे इंडिया अनबाउंड, त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवलेलं एक निरीक्षण आठवतं.
त्यांनी असं म्हटलं की जेव्हा लिबर्टीज आर स्ट्रेच्ड अनलिमिटेडली इट टर्न्स इन टू इनडिसिप्लिन. आणि त्यांनी भारताबद्दल भारताच्या अनेक समस्यांचं विश्लेषण करताना त्यांचा मुद्दा हा आहे की भारतामध्ये स्वातंत्र्याची कल्पना इतकी ताणली गेली की ती आता गैरशिस्तीमध्ये परावर्तित झाली आहे. आणि भारताच्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये मुळाशी ही गैरशिस्त आहे. आणि आत्ताची सगळी चर्चा ऐकताना ह्या गेले काही दिवसची चर्चा चालू आहे, जे काही बोललं जात आहे ते सगळं ऐकताना मला ह्या वाक्याची आठवण होते. बरं. एनडीटीव्हीच्या बाबतीत ही काही पहिली घटना नाहीये, बरं. म्हणजे बंदी घालण्याची पहिली असेल, पण एनडीटीव्हीच्या संदर्भात कारगिलच्या वेळेपासून ह्या तक्रारी आहेत. बरं. प्रत्येक ठिकाणी एनडीटीव्हीने या देशा म्हणजे अगदी 26/11च्या हल्ल्यामध्ये एनडीटीव्हीच काय आणि बाकीच्यांनी सुद्धा आपल्या मर्यादा पूर्णपणे ओलांडून अतिरेक्यांना फायदा होईल अशा तऱ्हेचं वृत्तप्रसारण केलं. आणि त्यावेळेच्या सरकारने त्यात हस्तक्षेप केला नव्हता. बरं. ज्या वेळेला सरकारने हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तेव्हा हेच सर्व उदारमतवादी याच पद्धतीने कला करून उठले आणि सरकारला तिथे माघार घ्यावी लागली. म्हणजे प्रश्न हा पडतो की देशाची सुरक्षितता महत्वाची, म्हणजे माझा तर थेट आरोप आहे 26/11च्या हल्ल्याच्या बाबतीत प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचा गदारोळ करणाऱ्या उदारमतवाद्यांनी कल्लोळ केला नसता बरं तर मुंबईमध्ये जे 282 निरपराध नागरिक मारले गेले त्याची संख्या एवढी मोठी राहिली नसती. हो. बरं. पण प्रसार माध्यमांतल्या एका वर्गाने केलेल्या या पद्धतीचं कृत्य आणि त्याला उदारमतवादी बनवणाऱ्या लोकांनी दिलेली साथ याचा परिणाम 282 नागरिकांची कत्तल होण्यामध्ये झाला. आणि त्याची चर्चा मात्र कोणी केली नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. त्यामुळे यावेळेला एनडीटीव्हीवरची कारवाई केली गेली. कारवाई करताना हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये गृहीत धरलेले असावेत. आणि एनडीटीव्हीवर काय आता एकट्याच एनडीटीव्हीवर कारवाई झालेली नाही. बरं. पूर्वीच्या सरकारने सुद्धा काही चॅनेल्सवर कारवाई केली आहे, त्याची माहिती व्यंकय्या नायडूंनी सविस्तरपणे दिली आहे. बरं. त्यामुळे इथे काही आणीबाणी आणली आणि मुस्कुटदाबी केली वगैरे अशातला काही भाग नाही. या पॅनेल समोर स्वतःची बाजू मांडायला एनडीटीव्हीला पूर्ण संधी होती. या निर्णयाच्या विरुद्ध कोर्टात जाण्याचं स्वातंत्र्य एनडीटीव्हीला आहे, आजही आहे. आणि त्याचबरोबर याचा सरासर विचार करून स्थगिती देण्या इतकं सरकार मोकळ्या मनाचं सुद्धा आहे. बरं. याच्यामध्ये मग आणीबाणीचा संबंध आला कुठे? आणीबाणीमध्ये 19 महिने. बरं. बरं. 19 महिने मुस्कुटदाबी होती. बरं. एक दिवसाचा विषय नव्हता, 19 महिने होती. ठीक आहे. ठीक आहे, मी बाकीच्यांकडे जातो. फक्त माधव भंडारी एक छोटासा संदर्भ, तुम्ही एनडीटीव्हीवरती कारगिलच्या अनुषंगाने जो मुद्दा मांडलेला आहे, तिकडच्या एका ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार महिलेच्या रिपोर्टिंगमुळे झालेल्या प्रकाराबद्दल जो तुम्ही संदर्भ दिला तो फक्त करेक्ट करतो. कारगिलच्या काळामध्ये जे लष्कर प्रमुख होते जनरल वेदप्रकाश मलिक यांच्या आत्मचरित्रामध्ये अधिकृतरित्या त्यांनी असा प्रकार घडला नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तो मुद्दा सारखा सारखा उपस्थित करण्याचं तर कारणच उरत नाही. फक्त आपल्या संदर्भासाठी मलिक यांचं चरित्र आणि त्यांनी केलेले दावे याच्याबद्दल सुद्धा इतरांचे काही दावे आहेत ना. बरं. ठीक आहे, म्हणजे लष्कर प्रमुखावरतीच आपण ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे हा जर का असा क्रिटिसिझम, ओपन क्रिटिसिझमचंही स्वागत, पण हे फक्त हे स्वातंत्र्य सगळ्यांना द्यावं, हरकत नाही. मी बाकीच्यांकडे जातो. मी आता जातो भारत कुमार राऊत सरांकडे. राऊत सर, आपण माध्यम तज्ज्ञ आहात आणि सांसदही राहिलेला आहात. तुम्ही याकडे कसं पाहताय? एक लक्षात घ्या, मुळात मी पत्रकार आहे आणि मी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीमध्ये मी काम केलेलं आहे. मला पहिल्यांदा एक आपल्याला सांगतो की कुठल्याही पद्धतीच्या अशा सेन्सरशिपवर किंवा अशा ह्याच्यावर अशी कारवाई करायला माझा विरोध आहे. माझं वाक्यच असं आहे की फ्री वर्ड जर का आपल्याला जग हे मुक्त पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये शब्द जे आहेत हे सुद्धा मुक्त असले पाहिजेत, हे मी मानतो. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची कुठलीही कारवाई झाली तर मला मनापासून दुःख होतं, त्याचा निषेध करावा अशी माझी भूमिका असते. पण हे सांगून झाल्यानंतर वृत्तपत्र स्वातंत्र्य किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या ज्या गोष्टी आपण फार नाजूक हाताने करतो आणि त्याचा अनेकदा विडंबन होत जातं, त्याच्याबद्दल मला थोडंसं सुरुवातीला बोलायचंय की जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, मला काय बोलायचंय हे सांगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. कुठलंही फ्रीडम हे कधीही अल्टिमेट फ्रीडम हे असू शकत नाही. कुठल्याही सिव्हिल सोसायटीमध्ये माझं जे फ्रीडम असतं ना, हे फ्रीडम काही कायद्यांनी, काही नियमांनी, काही प्रथांनी हे बांधलेलंच असतं. आणि तसं जेव्हा असेल तेव्हाच त्या फ्रीडमचा, त्या स्वातंत्र्याचा
खरा उपयोग होऊ शकतो. नाहीतर ते निर्बंध जर झालं तर त्याच्यामुळे अराजकच निर्माण होऊ शकतं. आता हे NDTV काय किंवा अन्य काही चॅनल्स काय याच्याबद्दल जो काय प्रश्न चाललेला आहे याच्याबद्दल हे सरकारने भूमिका घेतली आहे का, हा सरकारने निर्णय घेतला का, की त्याच्यासाठी जी अथॉरिटी आहे जी सरकारच्या बाहेर आहे आणि या सरकारच्या बाहेर अशा अथॉरिटी ठेवण्याचं महत्वाचं कारण असं होतं की शेवटी गव्हर्नमेंट इज अ पॉलिटिकल बॉडी आणि या पॉलिटिकल बॉडीचे नेहमी पॉलिटिकल इंटरेस्ट राजकीय स्वार्थ हे असतातच आणि त्यामुळे त्याच्या आड काही येऊ नये म्हणून अशा तऱ्हेचं स्वातंत्र्य जर झालं म्हणजे आपल्याला प्रसार भारती का निर्माण झाली तर ती याच्यासाठी निर्माण झाली किंवा ही जी अथॉरिटी निर्माण झाली ही का झाली की सरकारच्या अंकुशाच्या बाहेर राहावं अशासाठी म्हणून जर बॉडी झाली आहे. असं जर असेल आणि त्या बॉडीने जर हा निर्णय घेतलेला असेल तर त्यासाठी आपण सरकारला कसं जबाबदार धरायचं हे मला तुम्ही कळत नाही. तुम्ही जर त्या बॉडीबद्दल कोणीच काही बोलत नाही ना त्यामुळे हा प्रश्न खरंच निर्माण होतो. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय की आता ही कारवाई स्थगित झालेली आहे. मगाशी सांगितलं जात होतं की रद्द झाली आहे की रद्द झालेली नाही, स्थगित झाली. स्थगित शब्दच वापरतोय. खूप फरक आहे आणि त्यामुळे आपण ह्याच्याकडे नीट बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की एका बाजूला मी जेव्हा सांगतोय की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्याही तऱ्हेची सेन्सरशिप ही असता कामा नये त्याच वेळी हे फ्रीडम वापरणाऱ्यांनी त्याबद्दलचा काही एक विधिनिषेध हा ठेवणं गरजेचंच आहे. बर ठीक आहे. मी आता पुण्याला जातो टकले सरांकडे. निरंजन टकलेजी आपल्यासोबत आहे. निरंजन टकलेजी, याच्यातला जो भारतकुमार राऊतांचा मुद्दा होता की बॉडी जिने हा निर्णय दिलेला त्या बाबतीत सुद्धा बोलायला हवं. हा मंत्री समितीचा हा अहवाल आहे. एक मोठा प्रवाह असा म्हणतो की जर का असा समजा गुन्हा दाखल झालाच असेल NDTV कडनं तर तुम्ही वेगळ्या कॉम्पिटंट अशा ऑथॉरिटीकडे जायला पाहिजे होतं. न्यायालय असेल, पोलीस असेल किंवा तत्सम. थेट मंत्री गटच ठरवतो आणि काहीतरी निर्णय घेतो. हा एक वेगळा जबरदस्तीचा प्रकार झाला. आणि दुसरा मुद्दा जो भारतकुमार राऊतांनी म्हणला की जरा 3 बोटं आपल्याकडे असतील तर ती सुद्धा बघितली पाहिजेत. दोन्ही बाबतीत आपलं विवेचन. पहिली गोष्ट तर अशी आहे की जर याला एका समितीने बंदी आणली होती एका दिवसासाठी तर या बंदीची स्थगिती ही मंत्र्यांनी कशी काय दिली, कारण मग त्याची स्थगिती पण त्या समितीनेच द्यायला हवी होती. याचा अर्थ मंत्र्यांच्या मार्गदर्शनाने मंत्र्यांच्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणेच त्या समितीने काम केलेलं होतं. किंबहुना त्या समितीने खूप याचा शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून शेवटी एक त्यांना सोयीसारखं गोष्ट सापडली ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की या 2 ठिकाणांबद्दल 2 अतिरेक्यांच्या ठिकाणाबद्दल यांनी माहिती त्या रिपोर्टिंग मध्ये देत होते. यातला टेक्निकल मुद्दा असा आहे की अशा कारवाईचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करण्याला मनाई आहे समितीची किंवा ब्रॉडकास्ट असोसिएशनची. त्या कारवाईचं लाईव्ह टेलिकास्ट होत नव्हतं, लाईव्ह रिपोर्टिंग होत होतं. आणि लाईव्ह रिपोर्टिंग मध्ये त्यांनी असं सांगितलं की हे 2 अतिरेक्यांच्या या लोकेशन बद्दलची माहिती सांगितली. आता ज्या 2 अतिरेक्यांच्या बद्दलची माहिती सांगितली ते 2 अतिरेकी कुठे जातात, ते 2 अतिरेकी आज तागायत कुठेही सापडलेले नाहीत. त्या 2 अतिरेक्यांचा एकाचं काहीतरी DNA सॅम्पल त्या ठिकाणी फक्त मिळालेला आहे. अन्यथा त्या 2 अतिरेकी होते का नाही यावरच आता पुन्हा एकदा शंका निर्माण झालेली आहे आणि त्याची चौकशी करणाऱ्या समितीनेच ती शंका उपस्थित केली आहे की खरंच आणखी 2 अतिरेकी होते की नाही. हा याच्यातला आणखीन एक भाग. यातली याहून जास्त गंभीर गोष्ट जी आहे की यानंतर या भारत सरकारने पाकिस्तानच्या जॉईंट इन्व्हेस्टिगेशन टीमला इथं निमंत्रण दिलं आणि त्या जॉईंट इन्व्हेस्टिगेशनला हा पठाणकोटचा भारताचा सर्वात मोठा लष्करी तळ हा पूर्ण फिरवून दाखवला. आता या 2 गोष्टींमध्ये जास्त गंभीर गोष्ट कुठली आहे, तो लष्करी तळ संपूर्ण फिरवून दाखवणं जास्त गंभीर आहे का त्या हल्ल्याच्या वेळेला बाहेरून कुठून तरी त्याचं लाईव्ह रिपोर्टिंग करणं गंभीर आहे. ते याचा पण थोडासा सरकारने विचार करायला हवा. आणि ज्या पद्धतीने NDTVने रिपोर्टिंग केलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने इतर सर्व चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा याच्यावरती लाईव्ह रिपोर्टिंग त्यावेळेला केलेलं होतं. त्यामुळे इतरांवरती मग ही कारवाई का झाली नाही, माझं म्हणणं इतरांवर कारवाई का झाली नाही यापेक्षा NDTV वर झालेली कारवाई चुकीची आहे, हाच याच्यातला खरा मुद्दा आहे. आणि इथपर्यंतच ती चर्चा राहायला हवी. मी सम्राट फडणवीस यांच्याकडे जाण्यापूर्वी इकडे हा संदर्भ सारखा येतोय आणि तो येत राहणार आहे की NDTV वरच का. त्या बाबतीत ऑप इंडिया या वेबसाईट आणि आणखी काही संकेतस्थळे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे.
जो स्पेसिफिक संवाद एनडीटीव्हीचा संवाददाता रिपोर्टर आणि अँकर मध्ये झाला होता, ज्याच्यामध्ये 2 अतिरेकी ते कुठल्या एरियात आहेत, बाजूला कोणती कोठारं आहेत, शस्त्राचा साठा आहेत, याच्याबद्दलचे जेवढे सटीक स्पेसिफिक मुद्दे मांडण्यात आले होते किंवा सांगण्यात आलं होतं, तशा प्रकारचं दुसरीकडे नव्हतं. हे खरं आहे की दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये हा सगळा प्रकार आला होता, वृत्तांत इतर चॅनलचा आला होता, पण तो दुसऱ्या दिवशी आला होता. लाईव्ह टेलिकास्टच्या वेळी जे रिपोर्टिंग झालं होतं त्याच्या बाबतीतला मुद्दा ही समिती मांडते असा एक आक्षेप आहे. आणि जो रिपोर्ट त्या वेबसाईट्सने पब्लिश केलेला आहे त्यामध्ये वर्बॅटिम शब्दानुशब्द रिपोर्टर काय बोलला होता ते छापून आलेले आहे. या एका मुद्द्यावरती एनडीटीव्हीला सिंगल आउट करण्यात आलं असं म्हटलं जातं. मी आता सम्राट फडणवीसांकडे जाईन. सम्राटजी, तुम्ही याकडे कसं पाहता? अगदी सुरुवातीला मला एक मुद्दा म्हणजे ही स्थगितीपेक्षा जास्त आपण ही सरकारची फजिती झाली आहे. बरं. एखादा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी करायच्या घोषणा केली आणि त्याच्यानंतर तो निर्णयाला स्थगिती द्यावी लागते, ही खरं तर फजिती आहे. एडिटर्स गिल्ड आहे, त्याच्या ब्रॉडकास्टिंगचं एक स्वतंत्र इंडिपेंडंट फोरम आहे. जर सरकारला या घटनेविषयी फार गांभीर्याने काही निर्णय घ्यायचाच होता तर या 2 संस्थांची सरकार कन्सल्ट करू शकलं असतं. पण हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला गेला, एनडीटीव्हीला टार्गेट केलं गेलं, हे आज एनडीटीव्ही आहे आणि पुढच्या काळात यातल्या तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवाल तर आम्ही तुम्हाला कुठेही ट्रॅप करू, बरं, हा सिग्नल त्यातून दिलाय असं मला वाटतं. बरं. आता आपण टीव्ही जिथं एक ऑर्गनाइज्ड माध्यम आहे म्हणून तुम्ही कारवाई करू शकलात, उद्या तुम्ही फेसबुकवरच्या प्रोफाईलवर कशा पद्धतीने कारवाई कराल, ट्विटरवर कशा पद्धतीने कारवाई कराल, याच्या संदर्भात सरकारकडे कुठलेही धोरण आहे आता असं दिसत नाही. आणि जो मुद्दा आहे तो फ्रीडम ऑफ स्पीचचा, माझ्याकडे फ्रीडम ऑफ स्पीच आहे त्यावेळी मला रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, पण याचा अर्थ 100% लोक रिस्पॉन्सिबिलिटी पाळतात असं नाही. बरं. तुम्ही कायदा दंडुकेशाही दाखवून तुम्ही 2% आणि 10% लोकांवर कारवाई करू शकाल असं नाही, तर तुम्ही आदर्श उभे करायला पाहिजे. बरं. सरकारनं यात जबाबदारीनं जर काही भूमिका घेतली असती तर ते आदर्श उभे राहिले असते असं मला वाटतं. बरं बरं. मी आता हा एक मुद्दा सम्राट फडणवीस यांनी छान मांडला, मी तो निलेशकडे घेऊन येतो आणि त्यानंतर मला कल्पना आहे भंडारी सर तुम्हाला बोलायचं आहे, मी येतो आपल्याकडे. निलेश, याच्यातला तो जे मुद्दा मांडलाय की NBA, एडिटर्स गिल्ड, आणखी असोसिएशन्स आपल्या ब्रॉडकास्टच्या, यांना सरकारने सांगायला हवं होतं, पण त्याच्यावरती माझा प्रश्न असा आहे की दुर्दैवाने अशा काही घटनाही घडलेल्या आहेत की सेल्फ सेन्सॉरशिप, सेल्फ रेग्युलेशनचे कितीही दावे केले या असोसिएशन्सनी तरी त्या तेवढ्या प्रमाणात कंप्लाय झाल्या नाहीत, कारण शेवटी प्रत्येक चॅनलमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे सरकारला शेवटी स्वतःचा इंगा दाखवावा लागला का? हे मुख्यतः मी सुरुवातीला चर्चा सुरू करताना जे म्हटलं की पॅनल यासाठीचं गठीत असतं, स्वतः अशा पॅनल समोर मी हजर राहिलेलो आहे आणि त्यामुळे या पॅनलची प्रक्रिया काय असते ती मी अत्यंत जवळून बघितलेली आहे. या संदर्भातली एक नोटीस जी आहे ती चॅनलला अगोदर पाठवली जाते आणि एका विशिष्ट तारखेपर्यंत आपण म्हणजे जे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे या मिनिस्ट्रीच्या त्या पॅनल समोर हजर राहून या वेळेला तुमचं स्पष्टीकरण द्यावं अशा सूचना दिल्या जातात. तुम्ही त्यावेळेला त्या पॅनल समोर उभं राहिल्यानंतर तुम्हाला जो घडलेला प्रकार आहे तो का घडला याची विचारणा केली जाते आणि तो तुम्हाला अयोग्य आहे हे मान्य आहे की नाही मान्य हे विचारलं जातं. जर तुम्ही घडलेला प्रकार हा अयोग्य होता तो आम्ही स्वीकारतो आणि पुढच्या काळात अशा स्वरूपाचा प्रकार घडणार नाही असं आश्वासन दिलं तर एक समज देऊन तुम्हाला ते पॅनल पुढे पुन्हा चूक करू नका आणि तुमच्या स्टाफलाही तशी समज द्या अशा स्वरूपाची समज देतं. हा प्रकार जर सातत्यानं घडत गेला तर तिसऱ्या वेळेला जर अशा स्वरूपात नोटीस आली तर त्यानंतर ब्लॅकआउटची कारवाई जी आहे ती करण्याची मुभा या पॅनल जवळ असते. मुळात ही प्रक्रिया जी आहे ती एनडीटीव्ही बाबत राबवली गेली होती का हा प्रमुख प्रश्न आहे. त्या संदर्भातली अनेक उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत. इतकंच नाही, जर या पॅनल संदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत होते तर अशा स्वरूपाची कारवाई ही पॅनलकडे न ठेवता ती NBSA जी संस्था आहे ब्रॉडकास्टरची तिच्याकडे दिला जाऊ शकला असता. मात्र तिथेही प्रश्न आहे कारण तेही ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचे जे मेंबर आहेत ते याच चॅनलचे सर्व सभासद आहेत. मग ते अशी कारवाई होऊ देतील का हा मुळात त्या ठिकाणचा प्रश्न आहे. आणि अंतर्गत सुरक्षेचा ज्या वेळेला प्रश्न आहे तो जसं भंडारी सरांनी सुरुवातीला सांगितलं 26/11च्या हल्ल्यामध्ये ज्या स्वरूपाच्या कव्हरेज झालं तर पूर्णतः माध्यमांनी या संदर्भात चर्चाच केली नाही किंवा स्वतःहून कोणत्याही स्वरूपाचं नियंत्रण निर्माण केलं नाही असं नाही. NBSA ही संस्था जी गठीत झाली तीच मुळात 26/11च्या हल्ल्यानंतर जो उहापोह झाला माध्यमांच्या जबाबदारीचा त्यानंतर स्थापन झालेली ही संस्था आहे आणि त्यातूनच एक आचारसंहिता माध्यमांनी स्वनियंत्रित अशी असावी म्हणून ही संस्था स्थापन झालेली होती. त्यांनी एक आचारसंहिता योग्य पद्धतीने दिलेली आहे. मात्र माध्यम अद्यापही अशा अनेक प्रकारांमधून घडत जातात.
शिकत जात आहेत हो. आणि त्यामुळे अशा चुका या वेगवेगळ्या टप्प्यांवर कमी होत जातील. बरं. त्यामुळे एनडीटीव्ही सारखी जी घटना होती त्यावर इतक्या तडकाफडकी कारवाई न करता Exact. त्यांना योग्य बरोबर. समज देऊन हो. पुढच्या वेळेला ही कारवाई होणार नाही हो. अशा स्वरूपाची पावलं उचलली गेली असती हो. तर आज जी फजिती सरकारची मुख्यतः झाली स्थगिती देण्याच्या माध्यमातून ती झाली नसती आणि सामोपचारानं मार्ग जो आहे तो निघू शकला असता. मी पुन्हा एकदा भांडारींकडे जाईन आणि त्यानंतर राऊत सरांकडे जाणारच आहे. भांडारी सर, तुम्ही तुमचं मगाचा राहिलेला मुद्दा पूर्ण कराच, पण इथे ही घटना आयसोलेटमध्ये नाही बघतायत, आयसोलेशनमध्ये नाही बघतायत भांडारी सर. एक सर्क्युलेशन महाराष्ट्रात काय निघतं ते मागे घ्यावं लागतं. मधल्या काळात जर का रोहित वेमुलाचं काही झालं तर त्याच्या जातीचा मुद्दा निघतो. दिल्लीमध्ये अखलाकच्या बाबतीमध्ये अखलाकच्या फॅमिलीवरतीच गुन्हा दाखल होतो. JNUच्या बाबतीत कोणी काही घोषणा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. आणि इथे या एका मागोमाग एक घटना जातात आणि जेव्हा असा NDTVचा सारखा मुद्दा येतो, तुमची अशी अपेक्षा आहे की आम्ही अशा घटनांमध्ये कोणतीच संगत नाही लावायची? नाही प्रसन्न, माझा थोडा प्रश्न उलटा तुम्हालाच आहे बरं. की तुम्ही ज्या घटनांची सगळी साखळी सांगितली हो. ती साखळी थोडी उलट्या बाजूने बघा. बरं. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रसार माध्यमांच्या या सगळ्या विषयांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार इतरांना आहे की नाही? बरं. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधल्या ज्या घटनेचा उल्लेख आपण करता, देश की बर्बादी म्हणून ज्या घोषणा दिल्या जातात त्यांचं कौतुक काय क्रांतिकारक म्हणून करायचं का या देशामध्ये? आणि ते जर तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही तुमचं जे विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगता त्या विचार स्वातंत्र्याबद्दल, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचं स्वातंत्र्य बाकीच्यांना सुद्धा आहे. बरं. आणि त्याबरोबर कायद्याचा वापर करण्याचा अधिकार, कायद्याचा वापर करण्याचं स्वातंत्र्य हे निश्चितपणे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त आम्ही जे करू ते अभिव्यक्ती, आम्ही जे सांगू तेच स्वातंत्र्य, आम्ही जे सांगू ते विचार स्वातंत्र्य, आम्ही जे सांगू ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बरं. ही पद्धत नाही चालणार. बरं. आणि ज्या पद्धतीने मी परत परत सांगतो, आणीबाणीचा संदर्भ मुद्दाम देतो मी, कारण मी त्यातला एक घटक आहे, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, मी त्या संघटन करण्यामध्ये माझा संबंध होता. आज जे लोक विचारवंत म्हणून या विषयाबद्दल बोलायला उभे राहतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देतात, आम्ही पत्रकारांचं निदर्शन सत्याग्रह करण्यासाठी प्रयत्न करत होतो. एकेका पत्रकाराच्या घरी 5-5, 10-10 वेळा जात होतो, कोणी ओळखही देत नव्हते. बाहेर या जर सोडाच, पण तुझी ओळख सांगितली, तू जर तुला मी ओळखतो हे जर मी सांगितलं तर मला आठवेल तू माझ्याकडे येऊ नकोस. बरं. या शब्दात मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगणाऱ्या पत्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ही लोक जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचा ते पत्रकार आज एस्टॅब्लिश्ड आहेत असं तुम्हाला म्हणायचंय भांडारी सर? ते आज पत्रकार एस्टॅब्लिश्ड आहेतच. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, त्यांची अडचण नका करू आणि वेगळा मुद्दा होईल तो. तुम्ही मुद्दा पूर्ण करा तुमचा. नाही काय अडचण म्हणून मी नाव घेतलं नाही कुणाचं. मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही, मला कुणाचे बुरखे फाडायचे नाही. बरं. पण ज्या वेळेला आपण विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वर्तमानपत्रांचं, प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य म्हणतो, त्यावेळेला या सगळ्यामधल्या जबाबदारीबद्दल आपण काही बोलत नाही. म्हणजे ज्या रोहित वेमुलाचं सगळं एवढं प्रकरण चालवलं, त्या रोहित वेमुलाने स्वतःच्या फेसबुकवर, स्वतःच्या वेगवेगळ्या ब्लॉग्सवर डाव्या संघटनांबद्दल जे लिहून ठेवलं त्याचा कोणीच उल्लेख केला नाही, ते कोणी दाखवलं नाही. त्याच्या वैफल्याची कारणं त्याने स्वतः नोंदवली आहेत, पण त्याची चर्चा कोणी केली नाही. बरं. म्हणजे त्याचं स्वतःचं जे टेस्टिमोनियल आहे ते सुद्धा आपण स्वीकारत नाही, कारण ते आपल्याला सोयीचं नाही. पण त्याच्या नावाचा वापर करून आपण विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने जे करतो याची चर्चा व्हायला हवी. ठीक आहे, मी आता भारत कुमार राऊत सरांकडे जातो. राऊत सर बोला, तुम्ही हात वर केला होता, बोला. एक सांगायचं होतं की मगाशी जे बोललं गेलं की जर काही इंडिपेंडेंट बॉडी होती, अथॉरिटी होती, तर त्यांनी केलेली कारवाई ही मंत्र्यांनी स्थगित केली, याचा अर्थ मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी कारवाई केली होती का, असा एक शंका उपस्थित केली. मला याच्यावर थोडं स्पष्ट करते. ही जी बॉडी आहे ना, किंवा कुठल्याही बॉडी असतात, या बॉडी असतात ना, या शेवटी रेकमेंडेटरी असतात. शेवटी एक्झिक्युटिव्ह, सरकार, या देशाचं एक्झिक्युटिव्ह कोण, कार्यकारी संस्था कुठली, तर ते सरकार, ही कार्यकारी संस्था असते. त्यामुळे जेव्हा अशा त्याची कारवाई करण्यात आली तेव्हा या कारवाईची जी शिफारस करण्यात आली त्याची अंमलबजावणी करण्याचं काम
हे सरकारचंच असतं. त्यामुळे मला त्यांनी जरा केलं. एक-दोन आता प्रश्न जर का हो, हो, त्यांनी येतो ती तुमच्याकडे. कारवाई स्थगित केली बरं. आहे, ती स्थगित करणं योग्य की अयोग्य याच्यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा करू शकतो. बरं. परंतु जर का हे काम एक मंत्र्यांनी जर का त्या खात्याच्या मंत्र्यांनी हो. जर का ती कारवाई स्थगित केली असेल तर त्याच्यामध्ये दोष काही नाही. याचा अर्थ ती कारवाई करण्याचं काम हे मंत्र्यांच्या सांगण्यावरून झालं होतं असंही म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, यापूर्वी म्हणजे आपल्या आधीच्या सरकारचं, मी कुठल्या पक्षाचं वगैरे बनतच नाही, या आधीचं जे सरकार होतं त्यांनी एक लाईव्ह इंडिया नावाच्या चॅनलला 7 दिवसाची बंदी घातली होती. 7 दिवसाची बंदी, हो. किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असेल. बरं तेव्हा कोणीच का उठलं नाही बरं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे? बरं. का तेव्हा कोणाला असं वाटलं नाही? का ते कदाचित ते चॅनल छोटं होतं म्हणून? काय प्रश्न काय होता? बरं. त्यामुळे असं करण्यात शेवटी सरकार अशा त्याच्या कारवाया करत हो. असतं. ही कारवाई करावी की करू नये याच्यावर आपण एक वेगळी ती चर्चा करू शकतो. हो. परंतु ह्यांनी केली म्हणे ते मंत्रीगट मंत्र्यांच्या सांगण्यावरून करत होते असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. दुसरी गोष्ट असं आहे की मगाशी मी सांगितलं, स्वातंत्र्य कधी अनिर्बंध स्वातंत्र्य असू शकत नाही. शेवटी स्वातंत्र्य हे कायद्याच्या चौकटीतच असलं पाहिजे. बरं. आणि एक कायद्याची चौकटी, आता जो आपला आता स्वातंत्र्याचा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो कायदा आहे, फ्रीडम ऑफ प्रेसचा जो कायदा आहे, तो जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की जातीय भावना, जातीय तणाव किंवा अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांना बाधा आणणारं कुठलंही लिखाण किंवा चित्रण केलं तर ते या कायद्याखाली गुन्हा पात्र आहे. बरं. आता हे होतं का? तर तो मेरिटचा प्रश्न आहे, तो कोर्टात जाऊन ठीक आहे. सोडवायला लागेल. ठीक. परंतु हे काही केवळ द्वेषबुद्धीने केलं गेलंय असं म्हणणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. हा कायद्याचा खूप आपण मोठा संकोच करतोय असं मला मी वाटतं. भांडारे सर येतो तुमच्याकडे, त्यापूर्वी बहुधा भारत कुमार राऊतांच्या नाही, मुद्द्यावर एक निलेश- आता राऊत जे बोलले बरं, त्याला बोला जोडून आहे म्हणून सांगतो. बोला बोला. हे जे काही एक दिवसाचं बंदी घातल्याची बातमी आहे, हो याच्यामध्ये एक दिवस तुम्ही प्रसारण करू नका अशा तऱ्हेचा आदेश एनडीटीव्हीला मिळाल्याचं माझ्यापुढे वाचण्यात नाहीये. माझा समज असा आहे की त्या समितीने शिफारस केली एक दिवसाची बंदी घालण्याची, आणि तसा आदेश जर निघाला नसेल, समितीचं काम शिफारस करण्याचं आहे, समिती अंमलबजावणी करत नाही. जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं, हो अंमलबजावणी सरकार करतं. हो अंमलबजावणी करायची किंवा नाही, त्याला स्थगिती द्यायची की नाही, निर्णय घेण्याचे अधिकार निश्चितपणे सरकारचे आहेत. आणि सरकारच्या वरती परत कोर्ट आहे, न्यायालय आहे. हो या सगळ्या कारवाईच्या विरोधात एनडीटीव्हीने न्यायालयाकडे जायला नाकारलं, हे लक्षात घ्या. का नाकारलं? न्याय त्यांची बाजू जर एवढी चांगली आहे, प्रामाणिक आहे, सत्य आहे, हो तर त्यांनी न्यायालयामध्ये जाणं का नाकारलं? एकदा सगळी छाननी झाली असती ना, सगळ्यांच दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. पण ते न्यायालयाकडे जायला तयार नाही. त्यांना फक्त प्रसार माध्यमातून गदारोळ करायचा आहे. दुसरा ह्यातला मुद्दा असा आहे की अनेक प्रसार माध्यमांच्या आर्थिक व्यवहारांवरती जेव्हा अशा तऱ्हेची तपासणी सुरू होते, चौकशा सुरू होतात, बरं. तिथे आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे येतं? पण तिथे सुद्धा तेच सुरू होतं. त्यामुळे या सगळ्या विषयामधले पैलू अनेक आहेत, त्याचे कंगोरे अनेक आहेत, बरं. आणि त्याची चर्चा फक्त अशी एकतर एकांगी करता येणार नाही. ठीक आहे. एकच काही वेगळा विचार होता, मी सांगतो. समजा ही कारवाई केली नसती सरकारने, आता की आधी केली, हे मंडारी म्हणतात त्यामुळे जाऊन कारवाई केलीच हो. नाही. समजा ही स्थगिती दिली नसती का स्थगिती न दिली नसतं कधी ती कारवाई झाली असती. हो. हे समजा केलं नसतं सरकारने, याच्यावर काही घेत तर आपण काही दिवस नाही, आपल्यापैकीच काही लोक काय म्हणाले असते, बघा इतकं देशविघातक कार्यासाठी कामासाठी म्हणून जेव्हा समिती, एक इंडिपेंडेंट समिती जेव्हा काहीतरी गोष्ट करते आहे तेव्हा त्याला सरकार प्रतिसाद देत नाही. म्हणजे ही चॅनल्स ही सरकारची चॅनल्स आहेत का, सरकार धार्जिणी आहेत का, बरं. अशा तऱ्हेच्या शंका उपस्थित केल्या. म्हणजे कारवाई केली हो. तरी दोष, कारवाई केली नाही. पण राऊत तरी सर, दोष. राऊत सर, आपण इथली काहीतरी प्रेझेंट दाखवू पार्टी शकतो. असणारे टीव्ही चॅनल हा सरकार धार्जिणी, विशेषतः सध्याच्या सरकार धार्जिणा असेल असा दावा त्या चॅनलचे शत्रू सुद्धा करणार नाहीत, हे तर तुम्हाला नीटच माहिती आहे. हरकत नाही, मी इकडे मला पुण्याला जायचं आहे. चॅनल का दुसरं चॅनल म्हणत नाही, एखाद्या 3 चॅनलवर कारवाई आहे. ठीक आहे. मी असं म्हणत नाही ए चॅनल, ते छोटे आहेत, ते तुलनेने छोटे आहेत. ते तेवढे तुम्हाला ज्या रेफरन्स मधून बोलायचं आहे, तुम्हाला ज्या रेफरन्स मधून बोलायचं आहे त्या रेफरन्स मध्ये सध्याचा चॅनल बसत नाही. हरकत नाही, मला माहिती आहे पुण्याला मला दोन्ही गेस्ट कडे जायचंय. त्यापूर्वी निलेश तुम्हाला मुद्दा प्रमुख मांडायचा. दोनच मुद्दे. भारतकुमार राऊत सरांनी जे उदाहरण दिलं मुख्यतः लाईव्ह इंडिया टीव्हीचं, साधारण 2011-12 सालची ही कारवाई होती, आणि त्यांनी जी चूक केली होती ती पूर्णतः वेगळ्या स्वरूपाची होती. एका शालेय संस्थेमध्ये एका कमी वयाच्या मुलीवर तिथल्याच प्राध्यापिकेकडून किंवा मुख्याध्यापिकेकडून अत्याचार केला जातो, लैंगिक शोषण होतं, अशा स्वरूपाची एक बातमी होती. आणि ही पूर्ण बातमी जी आहे ती खोट्या स्वरूपात रंगवण्यात आली.
तिचं चुकीचं चित्रण केलं गेलं अशा स्वरूपाचा आरोप जो आहे तो त्या वाहिनीवर त्यावेळेला करण्यात आला. तो सिद्ध झाला आणि त्यातून ही बंदी घालण्यात आली होती. आणि त्यामुळे आज जो NDTVवरचा आरोप आहे तो आणि तत्कालीन आरोप यामध्ये खूप मोठी तफावत होती. बरं. त्यामुळे ते उदाहरण आणि हे उदाहरण बरोबर जोडावं का हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा, जसं भंडारी सर म्हटले की कोर्टात हे चॅनल गेलंच नाही, तर भंडारी सर आज अधिकृतपणे NDTV कोर्टात गेलं सरकारच्या निर्णयाविरोधात आणि त्याला चॅलेंजही केलं. आणि त्यानंतरच संध्याकाळी 7:30-8 वाजेच्या सुमारामध्ये सरकारकडून निर्णय आला की हा जो पूर्ण कारवाईचा बडगा आहे तो स्थगित करण्यात यावा. आणि त्यामुळे दोन जे प्रमुख मुद्दे मांडले गेले त्याच्यावर एक थोडंसं स्पष्टीकरण आपल्या प्रेक्षकांना असावं म्हणून मी हा मुद्दा मांडला. मी आता एक मुद्दा घेऊन मी निरंजन टकलेंकडे जाणार आहे. निरंजन टकलेजी, हा मुद्दा मगाशी भांडारींच्या बोलण्यातून आला होता वेगळ्या प्रकारे, मी तो तुमच्यासमोर मांडतो. आज NDTV सारखी वाहिनी आहे आणि तिच्यावरती एक दिवसाचा ब्लॅकआउट आहे म्हणून एवढा ह्यू अँड क्राय, एवढा गदारोळ, आरडाओरडा वगैरे होतो. पण सर, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे महाराष्ट्रामधल्या आपल्या पत्रकार हल्ला विरोधी समितीचे देशमुखांपासून ते भारतामध्ये इतक्या घटना माध्यमांच्या बाबतीतल्या घडत आहेत, इतके लोकांवरती अत्याचार होत आहेत, पत्रकार मरत आहेत, वर्ल्ड इंडेक्समध्ये तर आपण त्याच्यातल्या डेंजर प्लेस पैकी एक आहोत, त्या बाबतीत एवढा आवाज उठत नाही. एका अर्थानं NDTVला असणारं अभिजनीय वलयाचा हा परिणाम आहे का, जो फायदा इतर माध्यमांना मिळत नाही? कदाचित असं असू शकेल. म्हणजे माझं याबाबतचं मत तर हे आहे की याबद्दलचं सरकारने पाणी जोखण्याचं काम जे आपण म्हणतो ते काश्मीर मधल्या वर्तमानपत्रांवरती ज्या वेळेला बंदी आणली, ज्या वेळेला तिथल्या युवकांवरती पेलेट गन्सनी फायर केलं जात होतं आणि पेलेट गन्सनी तिथे हजारो तरुण हे अंध केले जात होते, त्यावेळेला त्याच्या वृत्त छापणाऱ्या वर्तमानपत्रांच्या पब्लिशिंग हाऊसेसवरती मध्यरात्री रेड घालून तिथल्या लोकांना अटक करून तिथले पब्लिकेशन्स बंद केली गेली होती. आणि त्यावेळेला ही जी एकता किंवा सॉलिडॅरिटी आहे, बरोबर, ही जर का देशभरातल्या सर्व वर्तमानपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी दाखवली असती बरोबर, तर कदाचित ही आजची वेळ ही आली नसती. पण हे पाणी जोखण्याचं काम काश्मीर मधल्या बंदीच्या वेळेला पहिल्यांदा केलं गेलं आणि ते ज्या वेळेला निभलं गेलं त्यावेळेला मग हा NDTV वरती कारवाई करण्याची ही धमक किंवा हिंमत ही या सरकारमध्ये झाली. आणि माझं आजही मत आहे की त्यावेळेच्या NDTVच्या प्रक्षेपणामध्ये असं देशविघातक, अँटी कम्युनल, म्हणजे ज्याला कम्युनल हार्मोनी डिस्टर्ब केली जाईल वगैरे अशा प्रकारचं काहीही रिपोर्टिंग त्याच्यामध्ये नव्हतं. त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं गंभीर अशी गोष्ट ही खुद्द सरकारनेच पाकिस्तानच्या जॉईंट इन्व्हेस्टिगेशन टीमला बोलावून केलेली होती त्यानंतरच्या काळामध्ये. त्याच्यामुळे ही कारवाई जी केलेली आहे ही निश्चितपणाने आकाशाने केलेली आहे, अशाच पद्धतीचं वाटावं अशा प्रकारे ही झालेली आहे. दुसरी गोष्ट, न दिलेल्या बंदीची ऑर्डर दिलीच नाही तर न दिलेल्या ऑर्डरवरती आज स्थगिती दिली होती का, हा पण एक असं जर झालं असेल तर मग तोही एक चमत्कार म्हणावा लागेल. बरोबर आहे, हास्यास्पदच प्रकार ठरला. टकलेंनी बरोबर मुद्दा मांडलाय. मी सम्राट फडणवीसांकडे जातो. सम्राट फडणवीस जो सारखा आपल्याकडे आता मुद्दा NDTVचा आलेला आहे आणि मी येतो भांडारे सर, तुमच्याकडे मला हे सगळं घेऊन यावंच लागणार आहे. मी फडणवीसांकडे चाललोय, सम्राट यांच्याकडे. सम्राटजी, NDTV हा जर का आपण थोडं टेक्निकली जरा हा मुद्दा आहे, सगळ्या रो मध्ये, हिंदी चॅनल्सच्या रो मध्ये NDTV जर का म्हणाल तर तसा त्याचा TRP वाईज तेवढा तो मोठा चॅनल नाहीये जेवढे की बाकीचे आहेत. अशा वेळी पण NDTVचा इम्पॅक्ट आहे, अशा वेळी NDTV वरती आकस ठेवून काही कारवाई करावी असं या सरकारला का वाटेल बरं? या बाबतीत ज्यांना वाटतं की आकस ठेवून कारवाई केलेली आहे त्या आकासामागचं काय कारण असू शकेल? NDTVची गेल्या विशेषतः मोदी सरकार स्थापन झाल्यानंतरची पत्रकारिता जर बघितली, NDTV हा मुळात अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. काही भारतातले माध्यम समूह जे अँटी एस्टॅब्लिशमेंट काम करतात, अँटी एस्टॅब्लिशमेंट याचा अर्थ असा नव्हे की भाजप सरकारच्या दृष्टीने अँटी एस्टॅब्लिश म्हणजे देशद्रोही, तर तसं नाहीये. अँटी एस्टॅब्लिश म्हणजे ज्यावेळी एखादी गोष्ट प्रस्थापित होती त्यातनं जे निगेटिव्हिटी तयार होती तिला नलिफाय करण्याचं काम मुळात अँटी एस्टॅब्लिशमेंट संस्था करत असतात. त्या स्वरूपाचं काम NDTV आधीही करत होती. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये NDTVच्या टीकेला प्रचंड धार होती, ज्यांना आता आठवत नसेल कदाचित. काँग्रेसच्या काळातही या NDTV चॅनलच्या टीकेला धार होती. हीच भाजप सरकार आल्यानंतरच्या काळातही होती, कारण त्यांची भूमिका ही अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. अशा परिस्थितीत एखाद्या सरकारच्या विरोधात अशा याच्या हा अँगलनं आपण पाहायला गेलो तर NDTV किंवा बहुतांश प्रसारमाध्यमं भारतातली सातत्यानं सरकारच्या विरोधात काम करतात. याचं कारण असं आहे, माझं मूळ काम असं आहे की जे
कल्याणकारी चाललेलं नाही, जे समाजासाठी चांगल्या गोष्टी चाललेल्या नाहीत त्याच्यावर जास्त प्रकाश टाकणं. ज्या चाललेल्या आहेत ते दाखवतो आपण, पण रोज मी तुम्हाला जर चांगल्या छान छान बातम्या दाखवायला लावलं तर काही दिवसांनी तुम्ही चॅनल बघणं बंद कराल. त्यामुळे एनडीटीव्हीचं दुसरं एक आहे गुड टाइम्स नावाचं, तुम्ही किती लोक बघता आणि एनडीटीव्ही खबरी किती लोक बघता. स्वाभाविक आहे, ज्यात बातमी आहे अशा गोष्टी लोक बघतात. त्यामुळे मला वाटतं या कारवाईकडे या अँगलनं बघितलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न माझा भंडारी सरांना आहे. ज्यावेळी मगाशी असं सर म्हटले की या संदर्भात मंत्र्यांनी स्थगिती दिली, पण मंत्र्यांनी या कमिटीचा निर्णय घेतला असं नाही. मला नाही वाटत भारतातल्या इतक्या मोठ्या माध्यम समूहाच्या चॅनलवर एक दिवस बंदी घालायचा निर्णय मंत्र्यांच्या अनुपस्थितीत किंवा त्यांना कल्पना न देता घेतला असावा. हे एवढं जर घडत असेल, एवढ्या जर कमिट्या आपल्याकडच्या स्ट्रॉंग असतील तर आपल्याकडची सेन्सॉरशिप फार चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. प्रत्यक्षात तसं घडलं असं वाटत नाही. बरं बोला भंडारी सर बोला. त्यांनी तर समर्थनच केलं होतं या कारवाईचं. दोन तीन मुद्दे आहेत. एक तर पठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला तिथे जायची परवानगी दिली. याच्याबद्दल खूप जोरात बोललं जातं. याच्यामध्ये एक साधारण आविर्भाव असा आहे की सरकारच्या सुरक्षा यंत्रणा हाताळणाऱ्या माणसांपेक्षा आम्ही पत्रकार असल्यामुळे आम्ही अधिक जाणकार होतो, आम्हाला जास्त कळतं, आम्ही अधिक विद्वान आहोत, आम्ही अधिक महान आहोत, हा त्यातला आविर्भाव आहे. सरकार जेव्हा जाणीवपूर्वक एखाद्या शिष्टमंडळाला दाखवतं तेव्हा त्यांना काय दाखवायचं असतं त्यांनी ठरवलेलं असतं आणि ते दाखवतात. पण पत्रकार त्या वाहिनीने जे प्रदर्शन केलं त्या एकाच नाही, आणखीन ज्यांनी त्या दिवशी प्रसारण केलं त्यांनी काही सरकारने सांगितलेलं प्रसारण नाही केलंय. 26/11च्या हल्ल्याचं प्रसारण ज्यांनी केलं त्यांनी काय सरकारच्या सांगण्यावरून केलं होतं काय? त्यांनी काय देशाच्या हिताचं प्रसारण केलं होतं काय? त्यामुळे या पद्धतीचा आविर्भाव विचार स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आणणं हे सुद्धा हिताचं नाही. आणि दुसरा मुद्दा मी प्रश्न उपस्थित केला, मला माहिती नाहीये, पण ज्या अर्थी आज एनडीटीव्हीने न्यायालयात जाऊन अर्ज दाखल केला त्या अर्थी कदाचित त्यांना समितीच्या शिफारशीची किंवा आदेशाची प्रत मिळाली असेल. पण ज्या काही 2-3 दिवस बातम्या येत होत्या त्याच्यामध्ये कुठेही एनडीटीव्हीला मिळालेल्या आदेशाची प्रत माझ्या तरी पाहण्यात वाचण्यात नव्हती, म्हणून मी तो प्रश्न उपस्थित केला. मला माहिती नाही म्हणून विचारलं. ठीक आहे, माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं निरंजन टकलेंची घेऊन मी शेवट निलेश खरेंवरती करेन. टकले काय म्हणताय तुम्ही थोडक्यात प्लीज? टकलेजी बोला. मला एकच म्हणायचं आहे, सारखा 26/11 आणि पठाणकोटच्या हल्ल्याच्या वार्तांकनाचा उल्लेख होतोय. आपल्याला हे अतिरेकी संघटना ज्या लष्करी तळामध्ये घुसतात ते काय अशा कल्पनेने येतात का की आपण तिथे जाऊ, तिथे हल्ला करू, मग याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू होईल, मग आपल्याला तिथली ठिकाणं समजतील आणि मग आपण आपला आणखी हल्ला मोठा करू किंवा त्याचा परिणाम वाढवू. म्हणजे ताजच्या वेळेला ज्यावेळेला 26/11ला आले त्यावेळेला त्यांच्याकडे ऑलरेडी इथली संपूर्ण इन्फॉर्मेशन होती. पठाणकोटच्या हल्ल्याच्या वेळेला त्यांना तिथली संपूर्ण माहिती होती. उरीच्या हल्ल्याच्या वेळेला त्यांना त्या उरीच्या बेसची संपूर्ण माहिती होती. डिझेल कुठे ठेवलं जातं, पेट्रोल कुठे ठेवलं जातं, ते किती वाजता भरलं जातं, हे सर्व माहित असतं. त्यासाठी त्यांना टीव्ही लावून बघण्याची काही गरज नसते. मी इतका अतिरेक्यांना पण असं बालिश समजून जर का आपण सुरक्षा पाहणार असलो तर मग धन्यच आहे. ठीक आहे, चला भंडारी सर थोडक्यात तुम्ही रिप्लाय द्या थोडक्यात, म्हणजे मला जाता येईल पुढे. बोला भंडारी सर बोला थोडक्यात प्लीज. 2 वाक्यातच देतो. बोला. या सर्व हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे माहिती होती हे खरंच आहे, पण प्रत्यक्ष लाईव्ह टेलिकास्ट मध्ये लाईव्ह कॉमेंट्री देणारी माणसं सुद्धा त्यांच्याकडे होती, हा यातला आताचा अनुभव आहे. ठीक आहे निलेश. मुख्यतः लाईव्ह टेलिकास्ट करणारे कोणतेही रिपोर्टर हे दहशतवाद्यांशी हात मिळवलेले होते असा जर अप्रत्यक्षपणे कोणी आरोप करत असेल तर तो आरोप चुकीचा आहे. अजाणतेपणानं कुणी काही माहिती ही प्रेक्षकांसमोर किंवा आपल्या शत्रूसमोर आणली असेल तर तो गुन्हा निश्चितपणे असू शकतो, तो अजाणतेपणे जरी झालेला असला तरी. आणि देशाची सार्वभौमता किंवा सुरक्षा ही सर्वतोपरी आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावावर राष्ट्रीय सुरक्षेला जर धोका निर्माण होत असेल तर तो आक्षेपार्ह बाब आहे. अशा आक्षेपांवर कारवाई ही योग्य पद्धतीने झालीच पाहिजे. मात्र जर आकस बुद्धीनं अशी कारवाई करण्याचा प्रयत्न भाजप सरकार किंवा कोणतेही सरकार करत असेल तर त्याचा निषेध हा होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज माध्यमं निषेध करताना पाहायला मिळतात, कारण एनडीटीव्ही सातत्यानं भाजप सरकार विरोधी किंवा सरकार विरोधी असा स्वतःचा स्टँड हा घेताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यातून आमच्या बरोबर नाही म्हणजे आमचा विरोधक किंवा देशद्रोही असं ठरवण्याची जी भक्तांची मानसिकता आहे किंवा
भाजप प्रणित विचारसरणीची मानसिकता आहे, त्याला आक्षेप घेण्याची संधी पुन्हा एकदा एका मोठ्या वर्गाला मिळाली. ती वेगवेगळ्या टप्प्यावर सातत्यानं भाजपनं संधी मिळवून दिली, ती पुन्हा एकदा भाजपनं संधी दिली आणि त्यातून सरकारवर टीकेची झोड उठली. आणि त्यामुळे सरकारनं किंवा पॅनलनं केलेली कारवाई जी आहे ती पूर्णतः चुकीचं आहे असं म्हणण्याचा आपला कोणताही या ठिकाणी उद्देश नाही, हेतूही नाही. जर देशाच्या सुरक्षेला कोणीही इजा पोहोचवत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग ती वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर झाकून टाकण्याचा किंवा तिच्यापासून वाचण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तोही चुकीचा आहे असंच आपलं मत आहे. लोकांना आपण विचारला होता, लोकांनाही हा आपला प्रश्न होता, आपण दिला होता. तो प्रश्न होता एनडीटीव्हीवरची 1 दिवसाची बंदी योग्य आहे का? हा प्रश्न आम्ही अजूनही असा का ठेवला असा तुमच्या मनात येईल की स्थगिती दिली असताना हा प्रश्न का? तो प्रश्न यासाठी आहे की अशी कोणतीही बंदी जर का आणायचा प्रयत्न झाला तर लोकांना वाटतं काय? आपण बघूया त्याला काय लोकांनी प्रतिसाद दिलाय. स्क्रीनवरती पाहू शकता. हा धक्कादायक निकाल आहे. निलेश, तुम्ही पण बघताय 53% लोक नाही म्हणतायत पण 47% लोक हो म्हणतायत. आणि हे जर का असं असेल तर मग मात्र काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात या देशामध्ये आणि हे मान्य करावं लागेल. 47% लोक हो म्हणतायत की बंदी असायला हवी होती. 53% एक स्लाइट मार्जिन लोक जास्त आहेत म्हणतात की त्या बहुधा त्या लोकांवरतीच विश्वास ठेवावा लागेल. कार्यक्रमाच्या शेवटी शेवटचं म्हणून ज्या स्वरूपाचा कौल आलेला आहे त्यानंतर माध्यमांनीही स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. पूर्णतः इतरांकडे बोट दाखवत असताना आपणही स्वतः कुठे चुकत असू तर त्या चुकांमध्ये सुधारणा आणत अयोग्य पद्धतीनं कारवाई होणार नाही याची काळजी घेत आपण आपल्यात सुधारणा आणायला हवी. कार्यक्रमाच्या शेवटी हिटलरच्या नाझींच्या काळामध्ये असलेली एक कविता आहे प्रसिद्ध. त्याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा ते गरिबांसाठी आले, मी लढलो नाही कारण मी गरीब नव्हतो. ते ज्यूंसाठी आले, मी त्यांच्यासाठी लढलो नाही कारण मी ज्यू नव्हतो. मग ते कामगारांसाठी आले, मी लढलो नाही कारण मी कामगार नव्हतो. मग ते शेवटी माझ्यासाठी आले आणि मग लढायला माझ्या बाजूने कोणीच नव्हतं. माध्यमांच्या बाबतीत तरी किमान भारतामध्ये अशा कुठल्याही सर्वहारांच्या बाबतीत लढण्याच्या बाबतीत किमान जय महाराष्ट्राला असं बोलावं लागू नये म्हणून आम्ही चर्चा घेतली, आम्ही यावरती बोललो. पण मिळालेला निकाल मात्र तेवढाच आम्हाला धक्कादायक आहे. ही परिस्थिती बदलायला दोन्हीकडनं प्रयत्न व्हायला हवेत आणि ते होतील अशी आशा आहे. या चर्चेसाठी आपल्याला माधव भंडारी सर, टकलेजी, सम्राट फडणीस आणि राऊत सर, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.